नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता सध्या द्राक्षे खूप स्वस्त आहेत, तर म्हटलं द्राक्षापासून एक छान अशी चटपटीत रेसिपी बनवूया आणि हिला आपण एक वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आणि बाहेर जर ठेवली तर हिला एक 5 ते 6 महिने आपण हिला स्टोअर करून ठेवू शकतो। मी 1 कप द्राक्षे घेतले आहेत। छान द्राक्षे घ्यायचे, खराब द्राक्षे घ्यायचे नाही आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत द्राक्षे मी इथं आणि याच्यामध्ये अर्धा कप गूळ घालून घेतला आहे। गूळ चाकून थोडासा बारीक करून घेतला आणि नंतर मोजून घेतलेला पाव कप पाणी घालून घेतलं आणि पाणी घालून आता आपल्याला फुल फ्लेमवरती आपण इथं गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। तर इथं आता गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही इथं। याला इथं उकळी आली की मग आपल्याला याच्यामध्ये 1 टीस्पून काश्मीर मिरची पावडर टाकायची आहे। याने कलर खूप छान येतो म्हणून मी इथं टाकून घेत आहे। ही असेल तुमच्याकडे अवेलेबल तर नाही टाकली तरी चालेल, असावीच असं काही नाही बिलकुल। आता याला छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतलं की झाकण याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला जवळपास 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तरी मी तुम्हाला पुढे दाखवेलच की शिजल्यानंतर काय साईन येतो त्याच्यावरती। तर 6 ते 7 मिनिटाच्या मध्ये 1-2 वेळेस मी त्याला झाकण काढून हलवून घेतलेलं किंवा ढवळून घेतलेलं, म्हणजे मग कळतं आपल्याला की ते व्यवस्थित असे शिजले आहेत की नाही, चेक करायचे अधूनमधून एखाद्या वेळेस। तर आता तुम्ही इथं 7 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी शिजले आहेत, कारण सगळे द्राक्ष आहेत त्याच्यावरती सुरकुत्या आलेल्या आहेत किंवा व्यवस्थित असे सॉफ्ट झालेले आहेत। गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर याला थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये साईडला काढून ठेवला आहे। सेम पॅन धुवून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला या पॅनला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा बडीशेप टाकून घेतली आहे, जी हिरवी बडीशेप असते ती, तुम्ही कुठली बडीशेप टाकू शकता। अर्धा छोटा चमचा कलोंजी टाकली आहे, जी की आपण लोणच्यामध्ये वगैरे टाकतो। इझिली किराणा शॉपमध्ये भेटून जाते कलोंजी, किंवा त्याला मंगरेळा सुद्धा म्हणतात कोणी कोणी। अर्धा छोटा चमचा जिरं टाकले, जिरे सुद्धा मी इथं छान असे फुलू दिले आणि नंतर मग याच्यामध्ये अर्धा कप द्राक्षे टाकून घ्यायचे आहेत। तर हे द्राक्षे आपण कट करून याच्यामध्ये घालून घेतले आहेत। सुरुवातीचे द्राक्षे आपण अख्खे द्राक्षे शिजवलेले, पण हे द्राक्षे मी इथं कट करून याच्यामध्ये टाकून घेतले अर्धा कप आणि याला एक 2 ते 3 मिनिट इथं मी परतून घेतलेला आहे या द्राक्षांना, किंवा याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाव टीस्पून लाल मिरची पावडर टाकली आहे आणि पाव टीस्पून हळद टाकली, पाव टीस्पून काळ्या मिऱ्याची पूड टाकली आहे, 1 टीस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली, अर्धा टीस्पून काळं मीठ घातलं आहे, अर्धा टीस्पून साधं मीठ घालायचं आपलं रेग्युलर मीठ आणि आता याला 1-2 मिनिट असं परतून घ्यायचं आहे, किंवा फक्त तेलामध्ये मिक्स करून घेतलं तरी चालेल, बाकी याला परतवायची वगैरे गरज नाही मसाल्यांना। याच्यामध्ये पाव कप साखर घालून घेतली आहे मी, याला सुद्धा 1-10 मिनिट असं परतून घ्यायचं। याच्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर मग आपण जे सुरुवातीला द्राक्ष शिजवून ठेवले ते गुळामध्ये, ते थंड झाले आहेत, त्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं आहे पाण्यासहित आणि ती पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला। आता यांना सगळ्यांना छान असं आणखी एकदा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मी एकदा मिक्स करून घेते आणि जे मिक्सरचं भांडं आहे ते थोडंसं विसळून पाणी घालून याच्यामध्ये एखादा टेबलस्पून त्याच्यामध्ये पाणी घातलं, विसळून याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। जास्तीच याच्यामध्ये बाकी पाणी यूज करायचं नाही। आता याला छान असं आपल्याला एक 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एक उकळी आली की याला थोडंसं चमच्यानं फिरवून घ्यायचं आहे आणि मग आणखी आपण याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। त्याच्या अगोदर याची आपण टेस्ट करूया, कारण याच्यामध्ये मीठ वगैरे काही कमी असेल तर थोडंफार टाकून घ्यायचं आहे। तर इथं मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी इथं थोडंसं आणखी रेग्युलर मीठ जे आपण वापरतो भाजीमध्ये ते इथं टाकून घेतलं आहे थोडंसं। एकदा छान मिक्स करून घेतलं। आता झाकण ठेवून आपण याला एक 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहोत, किंवा हे जे अर्धे करून टाकलेले द्राक्ष आहेत आपण ते व्यवस्थित असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। एकदमच पूर्ण अख्खे ठेवायचे नाही, थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत आपले हे द्राक्ष जे आहेत आपण कट करून टाकलेले ते। तर याला मी जवळपास 6 ते 7 मिनिट इथं शिजवून घेतलं आहे। आता इथं एकदम छान असे सॉफ्ट झाले आहेत द्राक्षे, तरीसुद्धा एकदमच जास्तीचे अख्खे दिसत आहेत द्राक्षे। तर त्याला आपण थोडंसं इथं या चमच्यानं मॅश करून घ्यायचं आहे। याची थिकनेस एकदम परफेक्ट झाली आहे, कारण चटणी व्यवस्थित अशी शिजल्या गेली आहे चटणी। आता फक्त हे द्राक्ष जे आहे ते थोडेसे इथं असं चमच्यानं मॅश करून घ्यायची, पूर्ण मॅश करायचे नाही हे लक्षात राहू द्या, थोडेसे मॅश करायचे आहेत। एकदम परफेक्ट अशी आपली ही चटणी तयार झाली आहे। या चटणीला तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि बाहेर जर ठेवायचं म्हटलं तर 5 ते 6 महिने टिकते व्यवस्थित अशी आरामात, एकदम छान लागते। तरी पण एकदम इन्स्टंट तुम्ही बनवून हिला खाऊ शकता आत्ता तरी सध्या, एकदम टेस्टी लागते, चटपटीत तयार होते आणि थंड करून मस्त अशी काचेच्या जारमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये हिला भरून ठेवायचं आहे। तर इथं मी थंड करण्यासाठी बाउलमध्ये काढून साईडला ठेवली होती, तर तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर तिचं टेक्स्चर एकदम परफेक्ट असं टेक्स्चर झालेलं आहे तयार। आता इथं मी जे शेजवान चटणीचा जार असतो तो धुवून व्यवस्थित ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये आता ही चटणी भरून घेते।
एकदम टेस्टी लागते। सॉसच्या ऐवजी तुम्ही प्रत्येक ठिकाणी ह्या चटणीला खायला मुलांना देऊ शकता आणि सॉसपेक्षाही एकदम भन्नाट लागते, टेस्टी लागते। नक्की ट्राय करून पहा आणि एकदम स्वस्तात मस्त आहे। याला जवळपास 35 ते 40 रुपये फक्त खर्च आलेला टोटली। तर इथं मी एका जारमध्ये टाकून ठेवली आहे। याला झाकण लावून याला स्टोअर करून ठेवून द्यायची। तुम्ही नक्की ट्राय करा। आता सध्या द्राक्षे खूप स्वस्त आहेत आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय बाय।